श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघताना बघा, आज शुक्रवार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. खरं तर शुक्रवारचा दिवस हा आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी, घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी, घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. कारण शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या काही तुम्ही गोष्टी कराल त्या सगळ्याच गोष्टी ह्या लाखात एक असतात. यातीलच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची एक सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कापूरसोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. आजच्या दिवशी जर या वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा, अवलक्ष्मी हे सगळं काही तुमच्या घराच्या बाहेर जाईल. घराची बांध खुली होईल. घर कुणी बांधलेलं असेल, लक्ष्मी कुणी बांधलेली असेल, ज्यामुळे घरात पैसा येणं बंद झालं असेल तर 24 तासांच्या आत तुमची लक्ष्मी खुली होईल. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की घराला नजर लागली जाते. घरातल्या एखाद्या सदस्याला जरी नजर लागली तर घरामध्ये पैशांचा ओघ कमी होतो, घरामध्ये दरिद्रता यायला सुरुवात होते. आता नजर कधी लागते तेही तुम्हाला मी सांगते. बऱ्याच वेळा आपल्या घरात आपण एखादी गाडी घेतो, सोनं नाणं घेतो, एखाद्याचा वाढदिवस चांगला करतो, एखादा लग्न समारंभ करतो. जेव्हा एखादी चांगली गोष्टी आपण करतो ना, त्याच्यानंतर सगळे फासे उलटे फिरायला लागतात. मग आपण सांगतो आत्ता सगळं चांगलं चालू होतं, अचानक काय झालं? तर अचानक एखाद्या व्यक्तीची भयंकर नजर तुमच्या घराला लागलेली असते किंवा एखाद्या व्यक्तीने मुद्दाम तुमच्या घराला नजर लावलेली असते, ज्यामुळे त्याचा त्रास घरात व्हायला सुरुवात होतो. मग घरात आजारपण येतं, इडापिडा येते, पैशांचा मार्ग बंद होऊन जातो. तुमच्या घरामध्ये सतत गरिबी यायला सुरुवात होते. पैसा आला तर तो कुठल्या ना कुठल्या दुसऱ्याच कामामध्ये निघून जातो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला उपाय मी सांगणार आहे ना, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी या लक्ष्मीप्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरात जाळायच्या आहेत. ज्या वस्तू तुम्ही जाळल्याने किंवा ज्या वस्तूंचा धूर घरामध्ये झाल्याने तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नजरबाधा, नकारात्मकता संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. कारण या सगळ्याच वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत. जसा या वस्तूंचा सुगंध तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल तशी माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न होईल. आणि जर आजच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न झाली, आकर्षित झाली तर नक्कीच आज आपल्या घरात आलेली जी लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने आपल्या घरामध्ये स्थिर होईल. बघा, आज संध्याकाळी 6:30 ते 7:30, 8:30च्या मध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. याच्यासाठी सगळ्यात अगोदर एक तुम्हाला छोटीशी मातीची पंटी किंवा एक छोटं भांडं ज्यात तुम्ही कापूर जळता ते घ्यायचं आहे. त्यामध्ये 5-6 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. हे जे कापूर तुम्ही त्या भांड्यामध्ये घातलेलं आहे, जी पंटी असेल ती घराच्या बाजूला म्हणजे देवघराच्या समोर वगैरे ठेवून द्या. त्याच्यामध्ये एक अख्खा हिरवा वेलदोडा टाका. यामध्ये एक चिमूटभर पिवळी मोहरी घाला. 7 अख्ख्या तुम्हाला याच्यामध्ये काळ्या रंगाचे जे मिरी असतात, खडा मसाल्यात आपण वापरतो, ह्या काळ्या मिऱ्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. त्यासोबत जर गाईच्या शेणाची गोवरी असेल ते गाईच्या शेणाच्या गोवरीचा एक तुकडा तुम्हाला त्याच्यात घालायचा आहे. हे सगळं साहित्य घालून ही पंटी आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या. 7 मोजून अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे. स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. 7ही लवंगांना हळद लावायची आहे. 7ही लवंग हळदीत मिश्र करायचे आहेत, म्हणजे मिक्स करायचे आहेत. एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची, त्याच्यावरती डावा हात ठेवायचा. इच्छित मनोकामना व्यक्त करायची. कुलदेवीचं स्मरण करायचं. कुलदेवीचा जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आणि त्याच्यासोबत महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं. आता समजा माझी ही इच्छा आहे, कुलदेवीला लक्ष्मी मातेला माझी इच्छा सांगितलेली आहे. त्यानंतर आता माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे, तर तुळजाभवानी मातेचा जो मंत्र येत असेल तो म्हणा. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचा हा नवरण मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सुमहामाई श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते, हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम एकदा म्हणायचं. म्हणून झालं की त्याच्यानंतर हे लवंग त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचं. पुन्हा ते मातीचं जे बंटे ठेवलेले त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं, अभिमंत्रित करायचं. पुन्हा महालक्ष्मी अष्टकम कुलदेवीचं स्मरण करून ते लवंग जे आहे ते पुन्हा त्या वाटीमध्ये ज्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं त्यामध्ये टाकून द्यायचं. असं 7च्या 7 लवंगा अभिमंत्रित करून एक लवंग तुम्हाला त्या
त्या मातीच्या पंटीमध्ये ज्यामध्ये तुम्ही कापूर आणि बाकी साहित्य ठेवले त्याच्यामध्ये घालून द्यायच्या. हे सगळं झालं की त्याच्यानंतर त्यात घातलेला कापूर प्रज्वलित करायचा. जसा कापूर पेटायला लागेल, कापूर प्रज्वलित व्हायला लागेल, तसं त्यातून सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या पेटायला लागतील आणि त्यातून एक सुगंध तयार व्हायला सुरुवात होईल. आता संपूर्ण घरातल्या कानाकोपऱ्यात फक्त वॉशरूम बाथरूम जे आहे ते सोडून बेडरूम असतील, स्वयंपाकघर असेल, घरातल्या 4 दिशा असतील, स्वयंपाकघर तुमचं जिथे तुम्ही देवघर ठेवलेलं आहे तिथला भाग असेल, मेन उंबरठा असेल, ओटीचा भाग असेल, सगळीकडे याचा धूर तुम्हाला दाखवायचा आहे. आणि धूर दाखवत असताना पुन्हा एकदा महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे. ठीक आहे. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर याची जी राख तयार होईल, ती राख एका डब्बीमध्ये भरून ठेवू शकतात. आणि जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन कराल, उंबरठ्याला हळदीचं लेपन कराल, आता हळदीच्या लेपनामध्ये आपण काय घेतो, हळद घेतो, त्याच्यानंतर चंदन, अष्टगंध, गोमूत्र हे सगळं घेतो. तर त्याच्यासोबत प्रत्येक वेळी जेव्हा हळदीचं लेपन करत चालाल ना तेव्हा त्याच्यामध्ये यातली थोडीशी राख घाला. कारण आपण त्या 7 लवंगा आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा ही राख तयार होईल ना तेव्हा लक्षात घ्या ही त्यामध्ये एक शक्ती असेल, त्यामध्ये एक ऊर्जा असेल. आणि जेव्हा तुम्ही हळदीच्या लेपनासोबत ती राख घालून जेव्हा उंबरठ्याला त्याने हळदीचं लेपन तुम्ही कराल ना तेव्हा सदैव तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित राहील. तुमच्या घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होत जाईल. घरामध्ये सकारात्मकता येईल. घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल. कुठलीही बाधा, वाईट शक्ती तुमच्या घराला टचही करणार नाही. कारण ही राख सदैव तुमच्या घराचं संरक्षण करत राहील. किंवा ही तयार झालेली जी राख आहे ती एखाद्या लाल रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या कापडात घाला, त्याला घट्ट गाठ मारा आणि त्याची छोटीशी पोटली करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला अटकवली तरीही चालेल. याने सदैव तुमच्या घराकडे सकारात्मकता आणि लक्ष्मीचीच प्राप्ती राहील. तुमच्या घरामध्ये असणारी जी नजरबाधा किंवा काही असेल वाईट शक्ती तर ती नष्ट होईल. पुढे कितीही वाईट विचारांनी तुमच्या घरात आलं तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची जोपर्यंत राख आहे तोपर्यंत तुमच्या घराचं संरक्षण होत राहील. अत्यंत साधा, अत्यंत सोपा, लक्ष्मीला प्रसन्न करणारा, कुलदेवीची कृपा प्राप्त करणारा आणि आपल्या घराची भरभराट करणारा हा उपाय आहे. कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करा. असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होईल. सगळ्या नकारात्मकतेतून, दुःखातून, विघ्नांतून, संकटातून, बाधांतून तुमचं संरक्षण होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.